जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. देवळाली कॅम्प येथील कंटोन्मेंट बोर्डच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कोरोना काळातील उपाययोजनांमुळे अवघे 20 रुग्ण उपचार घेत असून देवळालीची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू झाली आहे. एप्रिल मे महिन्यात कोरोना रुग्णांनी अक्षरशः कळस गाठला असताना कंटोन्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच कर्मचारी यांनी कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला केला. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असताना भगूर येथील प्रमाण अत्यल्प राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी कंटोन्मेंट प्रशासनाने दुकानदार तसेच त्यांचे कर्मचारी यांची सक्तीने केलेल्या तपासणीत एकूण 1241 लोकांनी कोरोना चाचणी केली. त्यात केवळ 2 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासन प्रयत्न करते. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी भास्कर साळवे, नाशिक. तर नाशिक रोड, जेल रोड येथील KN केला हायस्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ जादा फी विरोधात पालकांनी आंदोलन केले. फी मध्ये सूट मिळवण्यासाठी अनेक पालक या आंदोलनात सहभागी झालेत. कोरोना महामारीमुळे रोजगार गमावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी जेल रोडच्या KN केला हायस्कूलमधील पालकांनी गुरुवारी शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केलं. कोरोना संकटात काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही पालकांचे रोजगार बुडाले तर काही पालकांच्या वेतनात कपात झाली आहे. त्यामुळे बहुतेक पालक आर्थिक संकटांचा सामना करतायत. पालकांच्या या परिस्थितीचा शाळा प्रशासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शाळा बंद असलेल्या काळातील शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. पण त्याचा विचार न झाल्यानं पालकांनी गुरुवारी नाशिक रोड, जेल रोड KN केला हायस्कूल शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. आम्ही गेल्या वर्षभरापासून KN केला हायस्कूल, जेल रोड, नाशिक रोड इकडे आमचे पोरं ॲडमिशन घेतलेलं आहे. मागच्या वर्षी तेही कोविड म्हणजे आधीपासून सिनियर KG, ज्युनियर KG, नर्सरी इथून ॲडमिशन आहे. आम्ही मागच्या वर्षी फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिलं. त्यांनी फीज 25,000 सांगितली. आम्ही फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिल्याच्यानंतर म्हणलं की आम्हाला ती फी 15,000 रुपये करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत. त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमचे बुक्स देऊ शकत नाही. तुम्ही एक लिखी ॲप्लिकेशन द्या, आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ. आम्ही ॲप्लिकेशन दिलं, त्यानंतरही त्यांचं आम्हाला काहीच उत्तर आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही परत 2 महिने 3 महिने त्यांना दुसरं ॲप्लिकेशन दिलं. असे करत करत आम्ही 6 ते 7 ॲप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवले, पण त्यांचं अजूनपर्यंत डिसिजन आलं नाही. आत्ता गेल्या मार्चमध्ये, म्हणजे आता रिसेंटली मार्चच्या महिन्यात त्यांचा आम्हाला शाळेतून फोन आला की चालेल तुम्ही 15,000 रुपये भरा आणि बुक्स घेऊन जा. आता स्कूल संपल्यानंतर बुक्सचा काय उपयोग मित्रांनो? ते झालं. त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना रिक्वेस्ट काय केली, त्यात 15,000 रुपये, त्यात बुक्सचे पैसे इन्क्लूड आहेत, ते फक्त वरचे 5,000 रुपये बुक्सचे लेस करा, 10,000 रुपये भरतो, आम्ही तयार आहोत. तुम्ही जोपर्यंत सिनियर KG फीस भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला फर्स्टमध्ये ॲडमिशन देऊ शकत नाही अशी त्यांनी स्पष्ट भाषा सांगितलं आहे. आणि एक मॅडमशी आमचे मित्र आहेत, त्यांचं बोलणं झालं कॉल रेकॉर्डिंगवरती, तर त्यांना असं सांगितलं फर्स्ट ॲडमिशन तुम्ही शाळेमध्ये घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन लिंक भेटणार नाही व्हॉट्सअपवरती, असं मॅडमचं स्पष्टपणे म्हणणं होतं मॅडमचं. त्याच्यामुळे आम्ही आज सगळे पॅरेंट्स KN केला गेटसमोर उभे आहोत सकाळी 9:30 वाजेपासून. अद्याप त्यांनी अजून काही निर्णय दिलेला नाही आहे. तर लवकरात लवकर आम्हाला निर्णय भेटावा आणि आमच्या मुलांचं ॲडमिशन करून घ्यावं. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण परत मिळावे तसंच जनगणना व्हावी यासाठी घोटी सिन्नर चौफुलीवर ओबीसी समाजाने आक्रोश आंदोलन करत रास्ता रोको केलाय.
ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावं आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी समता परिषदेचे प्रमुख तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी घटक आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या नेतृत्वाखाली मुंबई नाशिक सिन्नर चौफुलीवर आक्रोश आंदोलन करून महामार्ग रोखण्यात आला। यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। या आंदोलनात ओबीसी प्रवर्गातील समाज घटकांसह समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। गेल्या 14 दिवसांपासून विविध मागण्यांसंदर्भात इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनी व्यवस्थापनाशी तसेच कर्मचारी यांच्याबरोबर 5 तास चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। इगतपुरीमध्ये गेल्या 14 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्राच्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्याच अनुषंगाने इगतपुरी महिंद्रा कंपनी इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नेते मध्यस्थी करण्यासाठी आले होते। त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी आणि कर्मचाऱ्यांबरोबर 5 तास चर्चा केली आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। कंपनी व्यवस्थापनानं याबाबत वेळ मागितला असून कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आलं असून नवनिर्माण सेनेचे कामगार सरचिटणीस सचिन गोळे यांनी जागर जनस्थानशी बोलताना हे स्पष्ट केलंय। महिंद्रा कंपनीतील नाशिक येथील हे कामगार गेले किती दिवस बाहेर होता तुम्ही? 13 दिवस। महिंद्रा कंपनीतील हे जे कामगार आहेत 250 कामगार गेले 15 ते 13 दिवस बाहेर होते। कारण का कामगारांचं म्हणणं होतं की आम्हाला जे सुविधा पुरवते सरकार त्या कुठलीही सुविधा महिंद्रा कंपनी देत नव्हती आणि पगारवाढ या विषयावरती या कंत्राटी कामगारांनी बाहेर आले होते, संप केला होता। त्यानंतर त्यांच्याशी बोलणी चालू होती पण काही मार्ग निघत नव्हता। प्रत्येकजण त्यांना सांगत होता, आश्वासन देत होता की आम्ही तुम्हाला कामावर ठेवू किंवा सुविधा पुरवू, असं काही झालं नव्हतं। शेवटी त्यांनी सन्माननीय राजसाहेबांवर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन इथे स्थापन केली। युनियन स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुम्ही सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय, तुमच्या सर्वांना आम्ही परत कामावर घेऊ। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। तर रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित वर्जन असून गेल्या 5 पिढ्यांची शरद पवारांनी माती केली असून आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय। श्रीगोंदा कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधी कधी आणि श्रेयात सर्वात आधी असल्याची टीका घोंगडी बैठकीच्या निमित्तानं कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन असून गेल्या 5 पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आहे। आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल असं पडळकर म्हणाले। कुकडीचं पाणी जे आहे ते लोकांना आवर्तनं मिळायला पाहिजे होतं, पण रोहित पवार आल्याच्या नंतर इथल्या तालुक्यातल्या लोकांना कर्जतच्या असतील, नंतर श्रीगोंदा असेल, पारनेर असेल, या भागामध्ये जे पाणी येतं ते पाणी मिळालं नाही। पहिल्यांदा असं घडलं की कोर्टानं या आवर्तनावरती स्टे दिला, म्हणजे ह्याच्यानं अधोरेखित झालं की रोहित पवारांचं नाकर्तेपण काय आहे। आता तुम्ही बघताय गावागावामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगल्या पद्धतीनं लोक भेटतायत, वेगवेगळी निवेदनं देत आहेत, वेगवेगळे प्रश्न देत आहेत। अनेक प्रश्न असे आहेत लोकांचे की विषय किरकोळ आहे पण त्यांना कधी न्याय दिला नाही, कधी लोकप्रतिनिधींनी सरकारने त्याच्याकडे दृष्टिकोनातून त्या बघितलं नाही। 18 पगड जातीतले जे भटक्या जातीतली लोक आहेत त्यांना साधं जातीचा दाखला मिळत नाही का? 1961च्या पूर्वीचा त्यांना पुरावा पाहिजे। मुळामध्ये 1961च्या पूर्वी ते कुठं राहत होते, ते कुठं जन्माला आले, ते कुठं मेले, ह्याची नोंदच कुठं नाही आहे। पण ह्याचं दखल कोण घेणार? पदोन्नतीच्या बाबतीमध्ये घडलं की नितीन राऊत साहेबांनी ट्विट केलं की आता मी हे निर्णय रद्द केला 7 मेचा जे आहे, आणि थोड्या वेळानं आलं की अजित पवार नाराज झाले की हे ट्विट कसं झालं, ह्याची चर्चा झाली नाही। म्हणजे तुम्ही मीटिंगमध्ये बोलताय, बाहेर डिक्लेअर करताय, हे सगळे विषय असे चालू आहेत। या सरकारमधील जो खात्याचा मंत्री आहे त्या मंत्र्यांऐवजी दुसराच मंत्री निर्णय जाहीर करतो। मंत्र्यानं एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील मंत्र्याला मान्य नसतो। राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेनं आजपर्यंत कधी अनुभवलेला नव्हता असा टोलाही पडळकरांनी लगावलाय। जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत। तर नागठणा येथे दिनांक 16 जूनला रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने पुलाच्या जवळील नाल्याच्या काठावरील बियाणे पेरलेल्या शेत जमिनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले।
वाशिम रिसोड दरम्यान महामार्गाचं आणि त्यावर होणाऱ्या पुलाचं काम सुरू आहे, त्यामुळे नाल्याचा प्रवाह कोंडला गेलाय. नाल्याचा प्रवाह कोंडला गेल्यामुळे नाल्याचं पाणी शेतात गेल्यानं पेरणी केलेलं सोयाबीनचं शेत पूर्णतः माती बेण्यासह खरडून गेल्यानं इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. नुकसान हे पुलाच्या कामामुळे झालंय, तरी संबंधित कंत्राटदारांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम. तर जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत पीक कर्ज काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मॅनेजरने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपाई यांनी पीक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील आहे. पीक कर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता. बँकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असताना शिपायानं बँकेचं गेट बंद केलं आणि आता वेळ संपली, उद्या या असं सांगितलं. यावरून या शेतकऱ्यानं मॅनेजरकडे पीक कर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केलेली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली आहे. यावेळी शिपाई आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पात्रा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय.
प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. एखादा पक्ष मोठा केव्हा होतो? जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पहचान. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि
इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन
एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जागर जनस्थानच्या बातमीची दखल. वनपाल वनरक्षक निलंबित. जागर जनस्थानने 18 तारखेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होते, तोड होते या स्वरूपाची बातमी लावली
479 चंदनाच्या झाडांची कत्तल जागर जनस्थानने आणली समोर. यांनी या विषयावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक प्रशासन खडखडून जागे झाले. माध्यमांनी सतत या बातमीचे वृत्तांकन करून वन विभागाला जाब विचारण्याचं काम केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई. पाहायला विसरू नका जागर जनस्थान. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत. पवारांवर सातत्याने टीका केल्यामुळे गोपीचंद पडळकरांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दुसऱ्या बोलण्याची अपेक्षा करणं हे चुकीचं राहील. यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांनी कधी कधी विकास काय केलाय, विकास काय असतो यावरही बोलावं, असं सडेतोड उत्तर आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्यामध्ये बहुजन समाज संघटन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील चोंडी येथून घोंगडी बैठक घेऊन सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलिब्रिटी आमदार रोहित पवारांवर प्रखर टीका केली होती. या टीकेला आमदार रोहित पवारांनी कर्जतमध्ये बोलताना तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिलंय. सांगलीमध्ये त्यांचं एक भाषण खूप गाजलंही होतं. यावेळी त्यांनी इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण मी भाजपमध्ये जाणार नाही असं जाहीर केलं. मग आज भाजपमध्ये कसे आहेत? राजकारणामध्ये कार्यकर्ते, जनता यांचा विश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. यावरून आपण सर्व काही समजून घ्यावं असा टोला आमदार रोहित पवारांनी पडळकरांवर लगावलाय. एवढंच नाही तर केवळ पवारांवर टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलावं असा उपरोधिक टोला देखील पडळकर यांना लगावलाय. आता ज्या पार्टीने मंडल आयोगाचा विरोध केला त्याच पार्टीमध्ये ते आहेत. आणि काही लोकांकडनं मला हेही कळालं की कुठलं तरी सांगलीचं कुठलं तरी एक भाषण त्यांचं फार फेमस झालं होतं, ज्याच्यामध्ये ते बोलले होते काहीही झालं जग इकडचं तिकडे गेलं. आता भाजपची काय स्ट्रॅटेजी असते हे काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय भाजपच्या हे काय आपल्याला सांगता येणार नाही. फक्त सातत्याने मी एवढंच बोलत आलो आहे की करोनाच्या काळामध्ये आर्थिक संकटात आपलं राज्य असताना, सर्वसामान्य लोक असताना, डिझेलच्या रेटपासून पेट्रोलच्या रेटपर्यंत, गॅसपासून सगळ्या ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना सोसाव्या लागतात, त्यासाठी भाजपने आवाज उठवावा, त्या भाजपसाठी काही रणनीती करावी. आणि त्यांना तो विकास हा किती करायचा आहे हे मला सांगता येणार नाही, पण टीका तर नक्कीच ते करतील, करत आलेत, याच्याही पुढं करत राहतील. पण कधी कधी विकासाचं पण बोलावं, कधी कधी विकासही करावा. फक्त टीका करून त्या व्यक्तीचं, त्या नेत्याचं पोट भरेल, तो व्यक्ती मोठा होईल. त्यामुळे असे वक्तव्य करून त्यांनी कुठं ऐकलं माहीत नाही. पण मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता होतो आणि सर्वसामान्याचा कार्यकर्ता शेवटपर्यंत राहील. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात ओबीसी संघटनांच्या वतीने अकोला येथे आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झालंय. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्हा आणि सर्व ओबीसी संघटनांच्या वतीनं नेहरू पार्क चौक अकोला इथे शुक्रवारी सकाळी तीव्र निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळानं त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावं, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या. जे जिल्हा परिषद, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसीचं आरक्षण होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं राजकारणामध्ये खास करून ओबीसी समाजाचं, ओबीसी समूहाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या माध्यमातून अनेक वंचित, गोरगरीब, सामान्य लोकांना स्थानिक स्वराज्यामध्ये संधी मिळत होती, ती संधी आता गमावली आहे. म्हणून त्याच्या विरोधात शासनाने आता कारवाई करावी, अपील करावं, काय जे काय असेल ते करावं. परंतु हे आरक्षण चालू राहायला पाहिजे,
त्यासाठी हा आक्रोश आंदोलनाचा कार्यक्रम समता परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. आकडेवारीशिवाय त्याचं आरक्षण आणखी टिकणार नाही किंवा आणखीही आरक्षण मिळालं पाहिजे वाढवून, अशी ही मागणी आमची या निमित्तानं आहे. त्यासाठी या रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. कोरोनातून मुले लवकर बरी होतात असे सांगितले जात असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र नवीन धोक्याची घंटा वाजते. ही धोक्याची घंटा म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय. कोरोनातून मुले लवकर बरी होतात हे सांगण्यात येतंय, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर एक नवीन धोक्याची घंटा वाजते. त्याचं नाव आहे MISC म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन या आजाराची लागण लहान मुलांना कोरोनानंतर होत असल्याचं समोर आलंय. या आजारात शरीरातील विविध स्तरांवर त्याचा परिणाम होत असतो. शरीरातील चेतासंस्था आणि पचनसंस्थेला सूज येणे, फुफ्फुसाचा दाह होणे, मेंदूमध्ये रक्तस्राव होणे ही लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. दरम्यान या आजारापासून संरक्षण करण्यासाठी आधी कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांनी सांगितलंय. कोविड नंतर होणाऱ्या कित्येक कॉम्प्लिकेशन्सपैकी एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे MISC. MISC म्हणजे मल्टी सिस्टमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम आफ्टर कोविड. कोविड या आजारानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा MISC नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला बऱ्यापैकी बघायला मिळतोय. नेमका काय आहे हा आजार, तर हे लक्षात घ्या की हा आजार जर टाळायचा असेल तर मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं, लसीकरण वेळच्या वेळी करणं आणि आपल्या सगळ्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली कशी राहील यासाठी प्रशासनाच्या पण मदतीला खांद्याला खांदा राहून उभं राहणं हे अतिशय गरजेचं आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम धामोरी येथे कोविड लसीकरण संपन्न झाले. प्रथम तसंच सेकंड डोससह एकूण 60 कोविशिल्ड डोस इथे उपलब्ध करण्यात आले होते. या लसीकरणात स्थानिकांनी 100% प्रतिसाद दिलाय. सध्या देशासह राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळतोय. संसर्गाचे प्रमाण तसंच एकूणच कोरोना अभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासन स्तरावरून 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या हेतूने तालुक्यातील अनेक गावात क्रमवार पद्धतीने एकूण उपलब्ध लसीच्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज ग्राम धामोरी येथे कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस 45 वर्षावरील नागरिकांना देण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठा सोपिना तिथले आरोग्य सेविका, जिल्हा परिषद शिक्षक तसंच अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. मान्यवरांनी एकूण लसीकरण प्रक्रियेला चांगले सहकार्य केले. विशेष म्हणजे एकूण 60 डोस लसीकरण केंद्रावर उपलब्ध करण्यात आले होते. यापैकी सर्व नागरिकांनी या लसीकरण प्रक्रियेत सहभाग नोंदवून एकूण लसीच्या उपलब्ध प्रमाणाच्या 100% लसीकरण पूर्ण झाल्याची उत्कृष्ट नोंद झाली आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. देवळाली कॅम्प येथील कंटोन्मेंट बोर्डच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कोरोना काळातील उपाययोजनांमुळे अवघे 20 रुग्ण उपचार घेत असून देवळालीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात कोरोना रुग्णांनी अक्षरशः कळस गाठला असताना कंटोन्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच कर्मचारी यांनी कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला केला. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असताना भगूर येथील प्रमाण अत्यल्प राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी कंटोन्मेंट प्रशासनाने दुकानदार तसेच त्यांचे कर्मचारी यांची सक्तीने केलेल्या तपासणीत एकूण 1241 लोकांनी कोरोना चाचणी केली. त्यात केवळ 2 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन तसंच स्थानिक प्रशासन प्रयत्न करते. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी भास्कर साळवे, नाशिक. तर नाशिक रोड जेल रोड येथील KN केला हायस्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ जादा फी विरोधात पालकांनी आंदोलन केले. फी मध्ये सूट मिळवण्यासाठी अनेक पालक या आंदोलनात सहभागी झालेत. कोरोना महामारीमुळे रोजगार गमावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी जेल रोडच्या KN केला हायस्कूलमधील पालकांनी गुरुवारी शाळेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केलं. कोरोना संकटात काही पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही पालकांचे रोजगार बुडाले तर काही पालकांच्या वेतनात कपात झाली आहे.
त्यामुळे बहुतेक पालक आर्थिक संकटांचा सामना करतायत। पालकांच्या या परिस्थितीचा शाळा प्रशासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शाळा बंद असलेल्या काळातील शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती। पण त्याचा विचार न झाल्यानं पालकांनी गुरुवारी नाशिक रोड, जेल रोड, KN हायस्कूल शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले। आम्ही गेल्या वर्षभरापासून KN कला हायस्कूल, जेल रोड, नाशिक रोड इकडे आमचे पोरं ॲडमिशन घेतलेलं आहे मागच्या वर्षी। तेही कोविड म्हणजे आधीपासून सिनियर KG, ज्युनियर KG, नर्सरी इथून ॲडमिशन आहे। आम्ही मागच्या वर्षी फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिलं, त्यांनी फीज 25,000 सांगितली। आम्ही फक्त त्यांना जूनला ॲप्लिकेशन दिल्याच्यानंतर म्हणलं की आम्हाला ती फी 15,000 रुपये करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत। त्यांनी आम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं, जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही तोपर्यंत आम्ही तुमचे बुक्स देऊ शकत नाही। तुम्ही एक लिखी ॲप्लिकेशन द्या, आम्ही त्याच्यावरती उत्तर देऊ। आम्ही ॲप्लिकेशन दिलं, त्यानंतरही त्यांचं आम्हाला काहीच उत्तर आलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही परत 2 महिने 3 महिने त्यांना दुसरं ॲप्लिकेशन दिलं। असे करत करत आम्ही 6 ते 7 ॲप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवले, पण त्यांचं अजूनपर्यंत डिसिजन आलं नाही। आत्ता गेल्या मार्चमध्ये, म्हणजे आता रिसेंटली मार्चच्या महिन्यात त्यांचा आम्हाला शाळेतून फोन आला की चालेल, तुम्ही 15,000 रुपये भरा आणि बुक्स घेऊन जा। आता स्कूल संपल्यानंतर बुक्सचा काय उपयोग मित्रांनो? ते झालं। त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना रिक्वेस्ट काय केली, त्यात 15,000 रुपये, त्यात बुक्सचे पैसे इन्क्लूड आहेत, ते फक्त वरचे 5,000 रुपये बुक्सचे लेस करा, 10,000 रुपये भरतो, आम्ही तयार आहोत। तुम्ही जोपर्यंत सिनियर KGची फीस भरणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला फर्स्टमध्ये ॲडमिशन देऊ शकत नाही, अशी त्यांनी स्पष्ट भाषा सांगितलं आहे। आणि एक मॅडमशी आमचे मित्र आहेत, त्यांचं बोलणं झालं कॉल रेकॉर्डिंगवरती, तर त्यांना असं सांगितलं, फर्स्ट ॲडमिशन तुम्ही शाळेमध्ये घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन लिंक भेटणार नाही व्हॉट्सअपवरती, असं मॅडमचं स्पष्टपणे म्हणणं होतं मॅडमचं। त्याच्यामुळे आम्ही आज सगळे पॅरेंट्स KN गेटसमोर उभे आहोत सकाळी 9:30 वाजेपासून। अद्याप त्यांनी अजून काही निर्णय दिलेला नाही आहे, तर लवकरात लवकर आम्हाला निर्णय भेटावा आणि आमच्या मुलांचं ॲडमिशन करून घ्यावं। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण परत मिळावे तसंच जनगणना व्हावी यासाठी घोटी सिन्नर चौफुलीवर ओबीसी समाजाने आक्रोश आंदोलन करत रास्ता रोको केलाय। ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करावं आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी समता परिषदेचे प्रमुख तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी घटक आणि अखिल भारतीय समता परिषदेच्या नेतृत्वाखाली मुंबई नाशिक सिन्नर चौफुलीवर आक्रोश आंदोलन करून महामार्ग रोखण्यात आला। यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। या आंदोलनात ओबीसी प्रवर्गातील समाज घटकांसह समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी। गेल्या 14 दिवसांपासून विविध मागण्यांसंदर्भात इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनी व्यवस्थापनाशी तसेच कर्मचारी यांच्याबरोबर 5 तास चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। इगतपुरीमध्ये गेल्या 14 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्राच्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्याच अनुषंगाने इगतपुरी महिंद्रा कंपनी इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नेते मध्यस्थी करण्यासाठी आले होते। त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी आणि कर्मचाऱ्यांबरोबर 5 तास चर्चा केली आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय। कंपनी व्यवस्थापनानं याबाबत वेळ मागितला असून कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आलं असून नवनिर्माण सेनेचे कामगार सरचिटणीस सचिन गोळे यांनी जागर जनस्थानशी बोलताना हे स्पष्ट केलंय। महिंद्रा कंपनीतील नाशिक येथील हे कामगार गेले किती दिवस बाहेर होता तुम्ही? 13 दिवस। महिंद्रा कंपनीतील हे जे कामगार आहेत 250 कामगार गेली 15 ते 13 दिवस बाहेर होते, कारण का कामगारांचं म्हणणं होतं की आम्हाला जे सुविधा पुरवते सरकार त्या कुठलीही सुविधा महिंद्रा कंपनी देत नव्हती आणि पगारवाढ या विषयावरती या कंत्राटी कामगारांनी बाहेर आले होते, संप केला होता। त्यानंतर त्यांच्याशी बोलणी चालू होती, पण काही मार्ग निघत नव्हता। प्रत्येकजण त्यांना सांगत होता, आश्वासन देत होता की आम्ही तुम्हाला कामावर ठेवू किंवा सुविधा पुरवू, असं काही झालं नव्हतं। शेवटी त्यांनी सन्माननीय राजसाहेबांवर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची युनियन इथे स्थापन केली। युनियन स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुम्ही सन्माननीय राजसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय, तुमच्या सर्वांना आम्ही परत कामावर घेऊ। जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी।
तर रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित वर्जन असून गेल्या 5 पिढ्यांची शरद पवारांनी माती केली असून आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. श्रीगोंदा कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधी कधी आणि श्रेयात सर्वात आधी असल्याची टीका घोंगडी बैठकीच्या निमित्तानं कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन असून गेल्या 5 पिढ्यांची शरद पवारांनी माती केली आहे. आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल असं पडळकर म्हणाले. कुकडीचं पाणी जे आहे ते लोकांना आवर्तनं मिळायला पाहिजे होतं, पण रोहित पवार आल्याच्या नंतर इथल्या तालुक्यातल्या लोकांना कर्जतच्या असतील, नंतर श्रीगोंदा असेल, पारनेर असेल, या भागामध्ये जे पाणी येतं ते पाणी मिळालं नाही. पहिल्यांदा असं घडलं की कोर्टानं या आवर्तनावरती स्टे दिला. म्हणजे ह्याच्यानं अधोरेखित झालं की रोहित पवारांचं नाकर्तेपण काय आहे. आता तुम्ही बघताय गावागावामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगल्या पद्धतीनं लोक भेटतायत, वेगवेगळी निवेदनं देत आहेत, वेगवेगळे प्रश्न देत आहेत. अनेक प्रश्न असे आहेत लोकांचे की विषय किरकोळ आहे पण त्यांना कधी न्याय दिला नाही. कधी लोकप्रतिनिधींनी सरकारने त्याच्याकडे दृष्टिकोनातून त्या बघितलं नाही. 18 पगड जातीतले जे भटक्या जातीतली लोक आहेत त्यांना साधं जातीचा दाखला मिळत नाही का. 1961च्या पूर्वीचा त्यांना पुरावा पाहिजे. मुळामध्ये 1961च्या पूर्वी ते कुठं राहत होते, ते कुठं जन्माला आले, ते कुठं मेले, ह्याची नोंदच कुठं नाही आहे. पण ह्याचं दखल कोण घेणार. पदोन्नतीच्या बाबतीमध्ये घडलं की नितीन राऊत साहेबांनी ट्विट केलं की आता मी हे निर्णय रद्द केला 7 मेचा जे, आणि थोड्या वेळानं आलं की अजित पवार नाराज झाले की हे ट्विट कसं झालं, ह्याची चर्चा झाली नाही. म्हणजे तुम्ही मीटिंगमध्ये बोलताय, बाहेर डिक्लेअर करताय. हे सगळे विषय असे चालू आहेत. या सरकारमधील जो खात्याचा मंत्री आहे त्या मंत्र्यांऐवजी दुसराच मंत्री निर्णय जाहीर करतो. मंत्र्यानं एखादा निर्णय घेतला तर तो मित्र पक्षातील मंत्र्याला मान्य नसतो. राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेनं आजपर्यंत कधी अनुभवलेला नव्हता असा टोलाही पडळकरांनी लगावलाय. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. तर नागठणा येथे दिनांक 16 जूनला रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने पुलाच्या जवळील नाल्याच्या काठावरील बियाणे पेरलेल्या शेत जमिनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाशिम रिसोड दरम्यान महामार्गाचं आणि त्यावर होणाऱ्या पुलाचं काम सुरू आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह कोंडला गेलाय. नाल्याचा प्रवाह कोंडला गेल्यामुळे नाल्याचं पाणी शेतात गेल्यानं पेरणी केलेलं सोयाबीनचं शेत पूर्णतः माती बियाण्यासह खरडून गेल्यानं इथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. नुकसान हे पुलाच्या कामामुळे झालंय, तरी संबंधित कंत्राटदारांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, वाशिम. तर जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत पीक कर्ज काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मॅनेजरने शिवीगाळ करत मारहाण केली आहे. जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपाई यांनी पीक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील आहे. पीक कर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता. बँकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असताना शिपायानं बँकेचं गेट बंद केलं आणि आता वेळ संपली, उद्या या असं सांगितलं. यावरून या शेतकऱ्यानं मॅनेजरकडे पीक कर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केलेली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली आहे. यावेळी शिपाई आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पात्रा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल.
तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू.
एखादा पक्ष मोठा केव्हा होतो? जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पैसा. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय.
प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कारडा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले, संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते.
लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. जागर जनस्थानच्या बातमीची दखल. वनपाल वनरक्षक निलंबित. जागर जनस्थानने 18 तारखेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी होते, तोड होते या स्वरूपाची बातमी लावली. $479 चंदनाच्या झाडांची कत्तल जागर जनस्थानने आणली समोर. यांनी या विषयावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक प्रशासन खडखडून जागे झाले. माध्यमांनी सतत या बातमीचे वृत्तांकन करून वन विभागाला जाब विचारण्याचं काम केले आहे. सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई. पाहायला विसरू नका जागर जनस्थान. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. पवारांवर सातत्याने टीका केल्यामुळे गोपीचंद पडळकरांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दुसऱ्या बोलण्याची अपेक्षा करणं हे चुकीचं राहील. यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांनी कधी कधी विकास काय केलाय, विकास काय असतो यावरही बोलावं असं सडेतोड उत्तर आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्यामध्ये बहुजन समाज संघटन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील चोंडी येथून घोंगडी बैठक घेऊन सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलिब्रिटी आमदार रोहित पवारांवर प्रखर टीका केली होती. या टीकेला आमदार रोहित पवारांनी कर्जतमध्ये बोलताना तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिलंय. सांगलीमध्ये त्यांचं एक भाषण खूप गाजलंही होतं. यावेळी त्यांनी इकडची तिकडे झाली तरी चालेल पण मी भाजपमध्ये जाणार नाही असं जाहीर केलं. मग आज भाजपमध्ये कसे आहेत? राजकारणामध्ये कार्यकर्ते, जनता यांचा विश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. यावरून आपण सर्व काही समजून घ्यावं असा टोला आमदार रोहित पवारांनी पडळकरांवर लगावलाय. एवढंच नाही तर केवळ पवारांवर टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलावं असा उपरोधिक टोला देखील पडळकर यांना लगावलाय. आता ज्या पार्टीने मंडल आयोगाचा विरोध केला त्याच पार्टीमध्ये ते आहेत. आणि काही लोकांकडनं मला हेही कळालं की कुठलं तरी सांगलीचं कुठलं तरी एक भाषण त्यांचं फार फेमस झालं होतं, ज्याच्यामध्ये ते बोलले होते काहीही झालं जग इकडचं तिकडे गेलं. आता भाजपची काय स्ट्रॅटेजी असते हे काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही.
त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय, भाजपच्या हे काय आपल्याला सांगता येणार नाही. फक्त सातत्याने मी एवढंच बोलत आलो आहे की करोनाच्या काळामध्ये आर्थिक संकटात आपलं राज्य असताना, सर्वसामान्य लोक असताना, डिझेलच्या रेटपासून पेट्रोलच्या रेटपर्यंत, गॅसपासून सगळ्या ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना सोसाव्या लागतात, त्यासाठी भाजपने आवाज उठवावा, त्या भाजपसाठी काही रणनीती करावी. आणि त्यांना तो विकास हा किती करायचा आहे हे मला सांगता येणार नाही, पण टीका तर नक्कीच ते करतील, करत आलेत, याच्याही पुढं करत राहतील. पण कधी कधी विकासाचं पण बोलावं, कधी कधी विकासही करावा. फक्त टीका करून त्या व्यक्तीचं, त्या नेत्याचं पोट भरेल, तो व्यक्ती मोठा होईल. तर मी असे वक्तव्य करून त्यांनी कुठं ऐकलं माहीत नाही, पण मी एक कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता होतो आणि सर्वसामान्याचा कार्यकर्ता शेवटपर्यंत राहील. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात ओबीसी संघटनांच्या वतीने अकोला येथे आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द झालंय. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसंच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्हा आणि सर्व ओबीसी संघटनांच्या वतीनं नेहरू पार्क चौक अकोला इथे शुक्रवारी सकाळी तीव्र निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळानं त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावं, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या. जे जिल्हा परिषद, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसीचं आरक्षण होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं राजकारणामध्ये खास करून ओबीसी समाजाचं, ओबीसी समूहाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या माध्यमातून अनेक वंचित, गोरगरीब, सामान्य लोकांना स्थानिक स्वराज्यामध्ये संधी मिळत होती, ती संधी आता गमावली आहे. म्हणून त्याच्या विरोधात शासनाने आता कारवाई करावी, अपील करावं, काय जे काय असेल ते करावं. परंतु हे आरक्षण चालू राहिलं पाहिजे, त्यासाठी हा आक्रोश आंदोलनाचा कार्यक्रम समता परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. आकडेवारीशिवाय त्याचं आरक्षण आणखी टिकणार नाही किंवा आणखीही आरक्षण मिळालं पाहिजे वाढवून, अशी ही मागणी आमची या निमित्तानं आहे. त्यासाठी या रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. कोरोनातून मुले लवकर बरी होतात असे सांगितले जात असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र नवीन धोक्याची घंटा वाजते. ही धोक्याची घंटा म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय. कोरोनातून मुले लवकर बरी होतात हे सांगण्यात येतंय, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर एक नवीन धोक्याची घंटा वाजते. त्याचं नाव आहे MISC म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन या आजाराची लागण लहान मुलांना कोरोनानंतर होत असल्याचं समोर आले. या आजारात शरीरातील विविध स्तरांवर त्याचा परिणाम होत असतो. शरीरातील चेतासंस्था आणि पचनसंस्थेला सूज येणे, फुफ्फुसाचा दाह होणे, मेंदूमध्ये रक्तस्राव होणे ही लक्षणे या आजारात दिसून येत आहेत. दरम्यान या आजारापासून संरक्षण करण्यासाठी आधी कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनय दरवडे यांनी सांगितलंय. कोविड नंतर होणाऱ्या कित्येक कॉम्प्लिकेशन्सपैकी एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे MISC. MISC म्हणजे मल्टी सिस्टमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम आफ्टर कोविड. कोविड या आजारानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा MISC नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव झालेला बऱ्यापैकी बघायला मिळतोय. नेमका काय आहे हा आजार, तर हे लक्षात घ्या की हा आजार जर टाळायचा असेल तर मास्क वापरणं, सुरक्षित अंतर राखणं, लसीकरण वेळच्या वेळी करणं आणि आपल्या सगळ्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली कशी राहील यासाठी प्रशासनाच्या पण मदतीला खांद्याला खांदा राहून उभं राहणं हे अतिशय गरजेचं आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम धामोरी येथे कोविड लसीकरण संपन्न झाले.
प्रथम तसंच सेकंड डोससह एकूण 60 कोविशिल्ड डोस इथे उपलब्ध करण्यात आले होते. या लसीकरणास स्थानिकांनी 100% प्रतिसाद दिलाय. सध्या देशासह राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळतोय. संसर्गाचे प्रमाण तसंच एकूणच कोरोना अभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासन स्तरावरून 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या हेतूने तालुक्यातील अनेक गावात क्रमवार पद्धतीने एकूण उपलब्ध लसीच्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज ग्राम धामोरी येथे कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे डोस 45 वर्षावरील नागरिकांना देण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठा सोपिना तिथले आरोग्य सेविका, जिल्हा परिषद शिक्षक तसंच अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. मान्यवरांनी एकूण लसीकरण प्रक्रियेला चांगले सहकार्य केले. विशेष म्हणजे एकूण 60 डोस लसीकरण केंद्रावर उपलब्ध करण्यात आले होते. यापैकी सर्व नागरिकांनी या लसीकरण प्रक्रियेत सहभाग नोंदवून एकूण लसीच्या उपलब्ध प्रमाणाच्या 100% लसीकरण पूर्ण झाल्याची उत्कृष्ट नोंद झाली आहे. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. या बातमीसोबतच वेळ झाली तेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.